महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच पार पडला। या शपथविधीमध्ये विशेषतः महायुतीच्या मित्रपक्षांना एकही मंत्रिपद मिळाले नसल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळे नाराजी नाट्य देखील आपल्याला पाहायला मिळते। माझ्यासोबत राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत, जे शिरोळचे आमदार आहेत आणि ज्यांनी शिंदे गटाला आपला हा पाठिंबा आहे तो जाहीर केलेला होता। अगदी निवडून येण्या अगोदरपासून मागच्या वेळी देखील ते शिंदे गटासोबत राहिलेले आहेत। माझ्यासोबत राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत। खरं तर आरोग्य राज्यमंत्री होता तुम्ही, मात्र मंत्रिपद सोडून तुम्ही शिंदेंच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता, मात्र तरी देखील या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिसत नाही। निश्चितपणे ज्यावेळा शिंदे साहेबांनी वेगळा निर्णय घेतला त्यावेळा त्यांच्याबरोबर असणाऱ्या पहिल्या यादीत जी 12 लोकांची यादी होती, त्या 12 लोकांच्यात माझा समावेश होता। मंत्रिपद सोडून देऊन आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर प्रामाणिकपणे आज अखेर प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितपणे आम्हाला अपेक्षा होती की कारण माझ्याबरोबर ज्यावेळा जे 9 लोक ज्यावेळा मंत्री ही बाहेर पडले होते त्यावेळा बंडाच्या त्यावेळा त्या 9 लोकांपैकी सगळ्यांना परत सामावून मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे केला। फक्त राहिलेला होता त्यातला मीच एकटा बाजूला राहिलेलो होतो। मला आशा होती की ह्यावेळा ते समावेश होईल, पण दुर्दैवानं काही त्यांना अडचणी आल्या असतील म्हणून झालं नसेल। पण आपण बघतोय तुम्हाला पण हे मंत्रिपद मिळालेलं नाही, मात्र राज्यात देखील महायुतीकडून मित्रपक्षाला कुठतर मंत्रिपद दिलं गेलेलं नसल्याची परिस्थिती दिसते। ज्यावेळा संख्याबळ अधिक असतं त्यावेळा अशा अनेक अडचणी तयार होत असतात आणि ज्यावेळा संख्याबळ कमी असते त्यावेळा मित्रपक्षाला सामावून घेतलं जातं। ही पायंडा पडलेला आहे, फारसं नवीन त्यात काय आहे असं फारसं काय मला वाटत नाही। पण मंत्रिपद सोडून आपण शिंदेंच्या सोबत राहिलो, मात्र तरी देखील मंत्रिपदापासून कुठेतरी नाराजी आहे या सगळ्यावर। निश्चितपणे ज्यावेळा मिळालं नाही त्यावेळा माणूस नाराज होणं ही सुद्धा तेवढंच, पण त्यांच्यासुद्धा काही अडचणी असतील। पण गेल्या वेळासुद्धा ज्यावेळा हे बंड झाल्यानंतर ज्यावेळा मंत्रिमंडळ 2.5 वर्षाचं झालं त्यावेळासुद्धा आपल्याला संधी मिळाली नाही। बाकीच्या सगळ्या इतर ज्या लोकांनी मंत्रिपद सोडून शिंदे साहेबांच्या राहिले त्यांना कुठं ना कुठं सामावून घेण्यात आलं, पण आपल्याला अजूनही सामावून घेण्यात आलं नाही। काही कमतरता आमच्यामध्ये राहिली असेल त्यामुळं बहुतेक कदाचित सामावून घेतलं नसेल। ही नाराजी एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचवलेली आहे का तुम्ही? कारण तुम्ही एकनाथ शिंदेंचे निकटवर्ती म्हणून ओळखले। नेत्यांना सगळ्या गोष्टी ह्या माहिती असतात, त्यामुळं नेत्यांच्यापर्यंत पोचवायला म्हणून ज्यावेळा नेता होत असतो त्यावेळा सगळ्या गोष्टी बारीक सारीक कुठं काय चाललं, कुठं हे जे परिणाम काय होणार, कोणाची झेप कुठंपर्यंत, ह्या सगळ्याचा अभ्यास करूनच नेतेमंडळी निर्णय घेत असतात, त्यामुळं सगळं पोचलं असतं त्यांच्याकडं। खरं तर काही शब्द देण्यात आले आहेत का? कारण ह्या सगळ्या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये 2.5 वर्षासाठीच हे मंत्रिपद असेल अशा पद्धतीचं खुद्द अजितदादांनी वक्तव्य केलं। माझी काय अजून शिंदे साहेबांची भेट झालेली नाही, त्यामुळं मला काय त्याविषयी मला फारसं काय माहिती नाही। मी टीव्हीवर तुमच्यासारखं टीव्हीवर ज्या मुलाखती तुमच्या येतात त्यातनंच ऐकतो। पण तसं जर असेल तर 2.5 वर्षानंतर मिळेल अशी अपेक्षा आहे किंवा तशी काही खात्री? माणसानं अपेक्षेवर जगणं हे त्या माणसाच्या कृतीवर ताकदीवर जनतेनं ठरवायचं असतं। आपण अपेक्षेवर जगायचं तर किती दिवस जगायचं याचं ठरवायचं असतं। नसलं तर आपण पुढं आपलं काम ज्या लोकांनी आपल्याला तालुक्याचं प्रतिनिधित्व करायला, तालुक्याचे प्रश्न सोडवायसाठी म्हणून लोकांनी आपल्यावर जबाबदारी परत एकदा पुन्हा ज्यावेळा गेल्या वर्षापेक्षा मताधिक्य वाढून लोकांनी जवळपास 35,000 ते 40,000 मतं गेल्या वेळच्यापेक्षा सुद्धा जवळपास 50,000 मताची वाढ, 52,000 मतं काहीतरी वाढ ह्यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा मला जी पडलेली आहेत। म्हणजे लोकांनी जे मी 5 वर्षी केलेल्या कामावर विश्वास ठेवून लोकांनी मला मतदान केले, त्या लोकांचे प्रश्न सोडवणे ही मला अधिक महत्त्वाचं वाटते। खरं तर आता महाविकास आघाडीतील जे काही प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडून वारंवार आरोप केला जात होता। तो आरोप विशेषतः भाजपवर असायचा की भाजपकडून छोटे जे मित्रपक्ष आहेत त्यांना फारशी चांगली वागणूक दिली जात नाही किंवा ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार किंवा सत्तेची काही लाभाची पदं द्यायची वेळ येते त्यावेळी थोडंसं त्यांना लांब ठेवलं जातं। त्याची कुठेतरी अनुभूती येते आली या निमित्तानं? आता दिलं गेलं नाही ही वस्तुस्थिती आहे।
ते आता का दिलं नाही, काय त्यांची अडचणी काय होत्या हे सुद्धा तपासून बघितल्या पाहिजेत. काही त्यांची अडचणी असतील किंवा काही धोरण ज्यावेळा तीन पक्षाचं एकत्रित सरकार होते आणि एवढी ॲब्सोल्यूट मेजॉरिटी ज्यावेळा येते त्यावेळेला काहीतरी त्यांचं धोरण ठरलेलं असेल, त्यामुळं मित्रपक्षाची गरज नाही असं समजून आता थांबवलं असेल. मग या नाराजीसहज महायुतीसोबत राहणारा मी आजही महायुतीसोबत आहे. मी एकदा माझ्याकडं माझी पद्धत ही अशी आहे की एकदा ज्याच्याबरोबर राहिले त्याच्याबरोबर प्रामाणिकपणे राहायचं. मी गेल्या वेळासुद्धा शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता. शिवसेनेबरोबर प्रामाणिक 5 वर्ष कुठल्याही पदाची कशाचीही अपेक्षा न करता 2.5 वर्षानंतर मंत्रिपद गेल्यानंतरसुद्धा प्रामाणिकपणेच मी शिवसेनेबरोबर राहिलो आहे. ह्यावेळासुद्धा मी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. प्रामाणिकपणे 5 वर्ष महायुतीला माझा पाठिंबा राहील. महायुतीनं जे करायचं, काय करायचं, नाही करायचं हे महायुतीनं निर्णय घ्यायचा आहे. मी मात्र महायुतीबरोबर 5 वर्ष प्रामाणिकपणे राहील. तर पाहिलं आपण आरोग्य राज्यमंत्री असताना आपलं मंत्रिपद सोडून आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो होतो. त्यामुळं मागच्या 2.5 वर्षापूर्वी झालेला मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा आत्ता जो शपथविधी झाला त्यावेळी देखील आपल्याला आशा होती, मात्र काहीतरी नेत्यांच्या अडचणी असतील त्यामुळं मला मंत्रिपद मिळालं नाही. नक्कीच मी नाराज आहे, मात्र नाराज जरी असलो तरी 5 वर्ष प्रामाणिकपणे महायुतीसोबतच राहणार असल्याचं या निमित्तानं राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलेलं आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, जयसिंगपूर, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.